मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। 8,000ची लाच पंटरमार्फत स्वीकारताना अन्न व औषधे प्रशासन कार्यालयाचे औषध निरीक्षक किशोर देशमुख लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा, आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या सूचना। कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनपाच्या सर्व कर्मचारी संघटनांतर्फे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ढोल वाजवत होळी पेटवून करण्यात आले आंदोलन। आणि इयत्ता 1ली ते 9वीच्या वार्षिक मूल्यमापन परीक्षा 15 एप्रिलपर्यंत घेण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। पशुपक्षी फार्मा दुकानाचा परवाना मिळण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून पंटर मार्फत 8,000 रुपयांची लाच स्वीकारताना अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे औषध निरीक्षक किशोर देशमुख यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। पशुपक्षी फार्मा दुकानाचा परवाना मिळण्यासाठी अन्न व औषधे प्रशासन कार्यालयाचे औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी पंटारा करवी 8,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले आहे। या प्रकरणी औषध निरीक्षक देशमुख यांच्यासह पंटारा विरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना जेरबंद करण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर येथे एका व्यापारी संकुलात भाडे तत्वावर गाळा घेतला असून त्यामध्ये त्यांना पशुपक्षी फार्माचे दुकान सुरू करायचे आहे। याबाबत परवाना मिळण्यासाठी त्यांनी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर केला होता। या अर्जाबाबत तक्रारदार व त्यांचा आतेभाऊ यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयात औषध निरीक्षक किशोर देशमुख यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना ते शिरपूर येथील मेडिकल दुकानदार तुषार जैन यांच्यासह दिनांक 5 मार्च रोजी त्यांच्या दुकानावर येऊन स्थळ परीक्षण करतील तेव्हा तुषार जैन यांच्याकडे 8,000 रुपये द्यावे लागतील असे सांगून लाचेची मागणी केली। याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात तक्रार दिली। या तक्रारीची पथकाने शिरपूर येथे जाऊन पडताळणी केली तेव्हा तक्रारदार यांच्या दुकानावर औषध निरीक्षक किशोर देशमुख हे खाजगी इसम तुषार जैन यांच्यासह गेले असता औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी तक्रारदार यांच्या दुकानाचे स्थळ निरीक्षण केले तेव्हा त्यांच्यासोबत आलेले खाजगी इसम तुषार जैन यांनी तक्रारदार यांच्याकडे 8,000 रुपये लाचेची मागणी केली। त्यास औषध निरीक्षक देशमुख यांनी दुजोरा दिला होता। तसेच ही लाचेची रक्कम धुळ्यातील पारोळा चौफुलीवर देण्याचे ठरले होते। त्यानुसार दिनांक 11 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पारोळा चौफुली येथे सापळा लावला। तेथे तुषार जैन हा त्याच्या कारणे आला व त्याने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारताना तुषार जैन यास रंगेहात पकडण्यात आले। तसेच औषध निरीक्षक किशोर देशमुख यांना अन्न व औषध प्रशासन कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, रामदास वारेला, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींनी केले। सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात यावे अशा सूचना नाशिक विभागाचे महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिली। सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात यावे, गाव पातळीवरील नागरिकांच्या अडीअडचणी गावातच सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्या अशा सूचना नाशिक विभागाचे महसूल आयुक्त यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिल्या। यावेळी आयुक्त गेडाम यांनी सांगितले की गौण खनिजाचे अवैध उत्खनन करणाऱ्या विरोधात कारवाई करावी, ई पीक पाहणी व ॲग्रिस्टॅक नोंदणी मोहीम राबवावी, तलाठी मंडळ अधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित ई फेरफार नोंदणीचा तातडीने निपटारा करावा, धुळे जिल्ह्यासाठी दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण करावे, तसेच आस्थापना विषयक बाबींची पूर्तता करून गट क व गट ड संवर्गातील पदोन्नतीची कारवाई पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। जिल्हाधिकारी पापळकर यांनी महसूल विभागाच्या तर मुख्य कार्यकारी अधिकारी नरवडे यांनी त्यांच्या कामकाजाबाबत सुरू असलेल्या कारवाईची माहिती दिली। जिल्हा परिषदेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून उद्दिष्टपूर्ती केल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे कौतुकही केले। या प्रसंगी महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, शरद मंडलिक यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर तहसीलदार यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
काही स्कोप नाही सर त्याचं मेकॅनिझम ते करायचं आपल्यामध्ये आपल्याकडेच येतात ते नंतर पुढे दंड केल्यानंतर त्यानंतर नवीन मुलांकडे जातात पण दंड रक्कम कधीच कमी होत नाही आजपर्यंत झाली नाही. धुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी सकाळी मनपा सर्व कर्मचारी संघटनांतर्फे महापालिका प्रवेशद्वारासमोर ढोल वाजवत होळी पेटवून आंदोलन करण्यात आले. मनपा कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार व पेन्शन मिळत नाही, थकीत रकमाही मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांतर्फे बुधवारी सकाळी मनपाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येत निषेध होळी करण्यात आली. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. अनेक कर्मचाऱ्यांना 8 ते 10 वर्षापासून ग्रॅज्युटीची रक्कम मिळालेली नाही. 7व्या वेतनाचा फरक देखील मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हावेत म्हणून कर वसुली होणे गरजेचे आहे. परंतु राजकारण करून मालमत्ता कर वसुलीला विरोध करणारेही काही लोक शहरात आहेत. अशा लोकांचा आम्ही निषेध करतो. कारण वसुली झाली तर आमचे पगार होतील, आमचा उदरनिर्वाह चालेल. त्यामुळे त्या लोकांनी काय करायचे ते राजकारण करावे, पण वसुलीच्या कामात आडफाटा आणू नये. आमची 8-10 वर्षापासून थकीत असलेली ग्रॅज्युटीची रक्कम तसेच 7व्या वेतनाचा फरक मिळाला पाहिजे. पगार नियमित 5 तारखेला व्हायला हवा. या मागण्यांसाठी सदरची निषेध होळी करण्यात आली. यावेळी कामगार नेते गणपत पवार यांच्यासह लोटन सूर्यवंशी, सुनील देवरे, दिलीप माळी, सुनील चित्ते, हिरामन पाटील, मोहन शिंदे, बापू करात, कुणाल बोरसे, छोटू चौधरी, सुनील ताडगे आदी उपस्थित होते. आधीचे कर्मचारी आताचे कर्मचारी आले कमी आहेत. तर या सर्वांच्या ज्या आपल्या मागण्या आहेत या मागण्यांच्या बाबत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीच्या रक्कम बाकी आहेत 10 वर्षापासून आणि डॉक्टरांचे पैसे बाकी आहेत. 5व्या वेतनाचा फरक बाकी आहे. अजून पगार वेळेवर होत नाही. आज तुमची तारीख 12 तरी आज पेन्शन आपल्या हातात मिळालेलं नाही आहे. तर ही पेन्शन तुम्हाला 20 तारखेला भेटेल जास्तीत जास्त. कारण आता 2 दिवस सुट्या होळीच्या त्याच्यात. त्यामुळे असा कारभार चालू आहे. आणि महाराष्ट्र शासनाने वास्तविक आपली अनुदानाची रक्कम ही त्यांनी 1 तारखेच्या आतच पाठवली पाहिजे. म्हणजे 1 तारखेच्या आत ती रक्कम पाठवली म्हणजे ते आपल्याला यांना महापालिकेला ते आपल्याला टाईमशीट पगार 5 तारखेच्या आत देता येईल अशी व्यवस्था होऊ शकते. पण ते काय सरकार का पाठवत नाही. सरकार का पाठवत नाही हे सरकारला माहिती. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्या ह्या नगरपालिकेची वसुली करायला आपल्या नगरपालिकेची वसुली करायला जे लोक जातात. आता ते ढोल लावून त्याच्यानं काय असेल नसेल ते करतात. पण ती वसुली होऊ नये नगरपालिकेची. आणि त्या वसुलीला ब्रेक लागावा. कारण ज्याच्यावर सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे, तुमचा माझा पेन्शनच्या लोकांचा प्रश्न आहे, कर्मचारी ड्युटीवर त्यांचा प्रश्न आहे, या सर्वांचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाकरता आपण नगरपालिका कर्मचारी वसुली करायला जातात. पण वसुली करायला गेल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीने वसुली करतात. परंतु काही लोक या आपल्या धुळे शहरातले की या नगरपालिकेला वसुली देऊ नका. कारण देऊ नका तर याच्यामुळे आपले पगार नुकतील, आपले हे होईल. तुमचं काय असेल ते राजकारण तुमच्याजवळ ठेवा. परंतु आमच्या पोटावर का मारतात. तर अशा लोकांचा आपण सगळेजण काही निषेध करतो. त्यांचा आपण जाहीर निषेध करतो. आणि हा निषेध म्हणजे काय मला मी कोणाला घाबरत नाही. मी फक्त परमेश्वर आई बाप यांनाच घाबरतो, बाकी कोणाला घाबरत नाही. आणि सत्याला घाबरतो मी. तर मित्र आपल्याला आपल्या ह्या मागण्या मिळाल्याशिवाय राहायच्याच नाही. आता ही होळी संपली की आपल्याला आंदोलनाची भूमिका पुन्हा घ्यावं लागेल. तर त्यावेळेस तर सगळ्यांना माझी विनंती आहे की पुढच्या ह्याच्यात मी तुम्हाला फोन करेन. ज्यावेळेस आयुक्त मॅडम इथं असतील त्यावेळेस आपण त्यांना भेटू. तर याच्या निषेधात या पैशाच्या निषेधात आपण त्यांचा निषेध तर केलाच. या निषेधात
आज उद्या होळीचा सण आहे, तर आज होळी आपण आपल्या या कर्मचाऱ्यांच्या हाताने तिथे होळी जाळत आहोत आणि हा निषेध होळीचा आपण करतो. इयत्ता 1 ते 9वीच्या वार्षिक मूल्यमापन परीक्षा 15 एप्रिलपर्यंत घेण्यात याव्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद धुळेतर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. इयत्ता 1 ते 9वीच्या वार्षिक पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी 2 वेळापत्रकात बदल करून सर्व परीक्षा 15 एप्रिलपर्यंत घेण्यात याव्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद धुळेतर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता 3री ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार संकलित मूल्यमापन चाचणी 2चे वेळापत्रक सध्या निर्गमित केले आहे. संकलित चाचणी 2 वार्षिक परीक्षा 25 एप्रिलपर्यंत घेण्याचे आदेश आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेस राज्यातील अनेक जिल्ह्यातून मुख्याध्यापक व शिक्षकांना याबाबत विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. 25 एप्रिल 2025 ला शेवटचा पेपर ठेवला आहे. त्यानंतर 4 ते 5 दिवसात उत्तरपत्रिका तपासणे, संकलित निकाल तयार करणे, प्रगती पुस्तके लिहिणे इत्यादी कामे 4 ते 5 दिवसात होणे शक्य नाही व माध्यमिक शाळेत विषयनिहाय शिक्षक असतात. एका शिक्षकाकडे किमान 4 ते 5 विषयांचा कार्यभार असतो. त्यामुळे उत्तरपत्रिका 4 ते 5 दिवसात तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही. तसेच राज्यातील धुळे जिल्ह्यासह काही जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये कडक ऊन, पिण्याच्या पाण्याची टंचाई या सर्व गोष्टींचा विचार करता एवढ्या उशिरापर्यंत परीक्षा ठेवणे योग्य होणार नाही. म्हणून कृपया 1 ते 9वी पर्यंतच्या वार्षिक परीक्षा 15 एप्रिल पूर्वी घेण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष नितीन ठाकूर, प्रकाश पाटील, हेमंत कुमार विस्पुते, प्रसाद पाटील, प्रमोद दीक्षित, जयेश कौर, अभिजित जोशी, रेखा थोरात, सीमा डोंगरे, मनोज सूर्यवंशी, नाना हलोर, मनोज चौधरी, जगदीश जोशी, प्रशांत नेरकर, अशोक गिरी, आनंद देवरे, मदनलाल मिश्रा, ज्येष्ठ मार्गदर्शक भरतसिंग भदौरिया, सुनील मोरे आदी उपस्थित होते. निवेदन सादर करण्यात आले की 1 ते 9वीचं पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी 2चं वेळापत्रक आलं असून या पॅट परीक्षा या 25 एप्रिलपर्यंत त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहे आणि 25 एप्रिलपर्यंत जर शेवटचा पेपर हा होणार असेल तर नंतर 4-5 दिवस मिळतात आणि 1 तारखेपासून शाळांना निकाल घोषित करून सुट्ट्या लागणार आहेत. त्यामुळे फक्त 4-5 दिवसामध्ये सर्व पेपर चेक करून त्याचे त्या ठिकाणी ऑनलाईन मार्क भरून त्या ठिकाणी ते विद्यार्थ्यांचे निकाल तयार करणं आणि ते वितरित करणं याला हा पुरेसा कालावधी उपलब्ध होणार नसून बऱ्याच शिक्षकांकडे माध्यमिकला एका शिक्षकाकडे 3-3, 4-4 विषय असल्यामुळे त्या शिक्षकाला संपूर्ण पॅटचे पेपर त्या ठिकाणी त्याचं तपासणी करून त्याचे मार्क ऑनलाईन भरून विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी निकालपत्रक तयार करणं हे फक्त 4-5 दिवसात करणं अशक्य आहे. त्यामुळे आमची या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी की पॅट अंतर्गत होणारे संकलित मूल्यमापन चाचणी या 15 एप्रिलपर्यंत जर करण्यात आल्या तर विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी मूल्यमापन करण्यासाठी ऑनलाईन भरण्यासाठी निकालपत्रक तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी हा त्या ठिकाणी मिळणार आहे. तसेच उन्हाळ्याचे दिवस आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये वाढत्या उन्हामुळे त्या ठिकाणी पाण्याचा, उष्णतेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे. त्यामुळे 15 एप्रिलपर्यंत या संपूर्ण परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात याव्या या मागणीसाठी आज आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे माननीय शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर केलं आहे. प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा आणि सगळ्या पॅट अंतर्गत होणाऱ्या संकलित मूल्यमापनाच्या परीक्षा या 15 एप्रिलच्या आत त्या ठिकाणी पूर्ण कराव्यात अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 8,000ची लाच पंटर मार्फत स्वीकारताना अन्न व औषधे प्रशासन कार्यालयाचे औषध निरीक्षक किशोर देशमुख लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा, आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या सूचना. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनपाच्या सर्व कर्मचारी संघटनांतर्फे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ढोल वाजवत होळी पेटवून करण्यात आले आंदोलन. आणि इयत्ता 1 ते 9वीच्या वार्षिक मूल्यमापन परीक्षा 15 एप्रिलपर्यंत घेण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.